इथे चारा रचलेला आहे. परंतु आम्हाला बातमीदाराने अगदी खात्रीशीर अशी बातमी दिली होती की या ठिकाणीच चाऱ्याच्या खाली त्याने हा गांजा खड्डा करून लपून ठेवलेला आहे. तर आपण या ठिकाणी पाहू शकता की आम्ही हा चारा सर्व बाजूला केला. हे लाकडं त्याच्यावरनं टाकलेले होते, ते लाकडं बाजूला केल्यानंतर अशा पद्धतीने ह्या गोणींमध्ये हा सगळा गांजा साठवणूक करून ठेवला. देशातला कोणीतरी येतं मित्र आणि गांजा टाकतो. हे असा हा किती पाऊस पडला तरी सुद्धा या गांजाला काही होणार नाही, कारण त्याच्यावरनं असा ब्लॅक कलरचा कागदी प्लास्टिकचा कापड असा झाकून ठेवलेला होता आणि हा सगळा असा गांजा ठिकाणी आहे. पोलीस आल्याचं समजल्यानंतर आरोपी या ठिकाणून पळून गेलेला आहे, परंतु त्याचं नाव आणि पत्ता मिळाल्यामुळे त्याचाही शोध घेण्याची अशा पद्धतीने ते ट्रॅक्टर आणून आणि आता पंचांसमोर सर्व सीलबंद करण्याची प्रक्रिया करून हा सगळा मुद्देमाल आम्ही जप्त करणार आहोत. प्रत्येक गोणीमध्ये अशा प्रकारे हा गांजा वरती थोडा काढा, त्याला झूम करा. असा हा गांजा करून ठेवलेला आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी शेजारी पूर्ण जंगल परिसर आहे आणि अशा वनजमिनीवरती हे लोक गांजाची लागवड करतात आणि गावापासून हे ठिकाण सुद्धा 3 ते 4 किलोमीटर मध्ये आहे, त्यामुळे ते कोणाच्या लक्षातही येत